ते स्पीकर होते त्याच्यावर बेसिकली सायकॅट्रिस्ट नाही, मानसोपचार तज्ञ. तुम्हाला बघा वाटेल इथे मी काय करतो. तर माझ्या आयुष्यात एक प्रॉब्लेम झाला म्हणून मला काय उत्तर मिळालं नाही, म्हणून मी काउन्सिलिंग शिकायला सुरुवात केली. आणि 2003 पासून काउन्सिलिंग करायला सुरुवात केली. 2014पर्यंत वैयक्तिक काउन्सिलिंग करत होतो. 14 पासून मी उद्योजकांबरोबर काउन्सिलिंग करायला सुरुवात केली. आणि NLP नावाचं सायन्स आहे जे मी शिकलो. आणि ज्याच्यातनं मला कळलं की माझ्याकडे उद्योजकता आहे, माझ्याकडे उपचार आहेत, पण हा परत त्या ट्रॅकमध्ये अडकतो. प्रॉब्लेम काय, एक चांगली टीम बनली. त्या टीमनंतर मला कळलं की ॲक्च्युअल सायकोथेरपी उत्तर नाही आहे. हॅलो तर ॲक्च्युअल सायकोथेरपी मानसोपचार वगैरे हा उपचार नाही आहे. तर मला कळलं की विद्यार्थी जो माझ्याकडे येतो विद्यार्थी, त्याला बेसिकली शिकताच येत नाही, त्याला बेसिकली होमवर्क करता येत नाही, त्याला बेसिकली कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही. उद्योजक जो माझ्याकडे येतो आहे ना, डिप्रेशनसाठी येतो आहे, शेमसाठी येतो आहे, गिल्टसाठी येतो आहे, तर त्याला बेसिकली उद्योगच करता येत नाही. किती लोकांना बॅटिंग करता येते? बॅटिंग करता किती लोकांना येते? साहेब तुम्हाला तुम्ही उद्या IPL मध्ये पाठवलं, तुम्ही IPL मध्ये व्यावसायिक तिथं खेळू शकाल का? हाच प्रश्न आहे. मी एक डिग्री घेतलेली आहे, एक डिप्लोमा घेतलेला आहे, एक सर्टिफिकेट घेतलेलं आहे, पॅशन आहे. माझी बायको म्हणजे उत्तम चिकन करते, आम्ही मालवणचं. तुला व्यवसाय करता येईल का? हे उद्योजकाला कळलं नाही आहे की मला व्यवसाय करता येत नाही, मला ते तंत्र करता येईल, व्होकेशन शिकवलेलं आहे, पण मला उद्योग करता येत नाही. ही गोष्ट मला कळली. ठीक आहे. आता मला पुढे असं कळलं की कोणतरी दादरमध्ये काम करत आहे, विहिरीमध्ये काम करत आहे, कोणतरी बोरुडे चर्चगेटमध्ये काम करत आहे, नदीमध्ये काम करत आहे, आणि एवढेसारखे अमूलसारखे लोक जे आहेत ते समुद्रामध्ये काम करत आहेत. तर आता मी कुठे आहे? मी पूर्णवेळ उद्योजक आहे की पूर्णवेळ वेगवेगळे उद्योग करतो आहे की अर्धवेळ उद्योग आहे, अर्धवेळ नोकरी आहे? असे बरेच लघुउद्योजक मला सापडत गेले. आता प्रत्येकजण स्वप्न बघतोय. नार्वेकर साहेबांनी एका महिलेची ओळख करून दिली, आहेत का त्या? MDS मसाले आहेत त्या. मागच्या वेळेला मला भेटल्या होत्या, मसाले फार चांगला करतात, MDS मसाले पाहिजे. 1 महिन्यापूर्वी एक महिला भेटली, केक फार उत्तम करत आहे, मला वांगिनीच व्हायचं आहे. अजून एक महिला भेटली, मला HCLचं डिस्ट्रिब्युशन द्यायचे. स्वप्न सगळे बघतायत नक्की? हॅलो हो, पहिले सुरुवात तर केली पाहिजे. हां, स्वप्न तर सगळेच बघतायत ना. पण पहिलं म्हणजे NLPने मला शिकवलं की आपण जे करतोय ना त्याचा पहिला अर्थ शोधा. स्वप्नाचा अर्थ काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्न बघितलं का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वप्न बघितलं, हे घेऊ का मी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वप्न बघितलं. अजूनपर्यंत मी भाषण केलेलं आहे, मी गप्पा मारतो, कारण मला उपचार करायचे असतात. त्यामुळे तुमचे प्रॉब्लेम जर मला कळले तर मला बोलता येतं. तर त्यामुळे वेळेचा कन्सेप्ट प्लीज साहेब सांगा. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न काय होतं? स्वराज्यचा गाभा काय होता? गाभा त्याचा ते मिशन होतं, विजन होतं, पण त्याचा गाभा काय होता? ते मिशन होतं, विजन होतं, पण मूळ काय होतं? ते मिशन होतं, विजन होतं, पण मूळ काय होतं? मला असं आवडतं, जर वेळ द्याल तर मी बोलेन. मी मूळ काय होतं? मूळ छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांनी जे स्वप्न बघितलं, शिका, संघर्ष करा, संघटित आपण त्याचं मूळ काय होतं? स्वाभिमान. संघर्ष कशासाठी संघर्ष केला त्यांनी? स्वाभिमान. स्वातंत्र्य कशासाठी? रयतेसाठी. रयतेला काय होत होतं? स्वाभिमान होत होता. तर प्रत्येकाचा मूळ जो आहे ना हा प्रॉब्लेम आहे. प्रत्येकाचा मूळ जे आहे ना हा प्रॉब्लेम आहे. लक्षात येत आहे का? त्यामुळे तुम्ही जेव्हा उद्योग करायला येता त्या तुम्ही कस्टमरच्या प्रॉब्लेमसाठी काम करता की तुम्ही स्वतःच्या अन्न वस्त्र निर्माणासाठी काम करताय? नाही करत ना आपण. दुर्दैवाने आपण आपल्या अन्न वस्त्र निर्माणासाठी काम करतोय. त्यामुळे कस्टमरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत ना, हे माझ्या कधी लक्षातच येत नाही. तुमचं क्लिअर होत आहे? त्यामुळे ज्या ज्या कंपन्यांनी कस्टमरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे हा फोकस केलेला आहे, त्याच्यामध्ये मंदार नार्वेकर, अमित बांबे साहेब पण आता आलेले आहेत. त्यांना जर कस्टमरचे प्रॉब्लेम कळले आणि ते जे प्रयत्न करतायत तर नक्कीच जागतिक मराठी ही जी कल्पना आहे ना ती कुठल्या कुठे पोहोचणार आहे. म्हणजे जपानची जी स्थिती आहे ना, त्याच्या कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे त्यांचं महत्त्वाचं धोरण. बरोबर आहे. म्हणजे प्रॉब्लेम जो आहे ना, प्रॉब्लेम तो आयडेंटिफाय केला जातो
म्हणजे तसं आपण करायला हवं असं करायला तुम्हाला हवं. म्हणायचं. मला म्हणायचं म्हणजे मी बऱ्याच लोकांशी बोललो, मी यांच्याशी बोललो, मी यांच्याशी बोललो, मी यांच्याशी बोललो, तुम्हाला यश का मिळालं? तर ते म्हणतात मी मुळाशी काम करतो. मूळ म्हणजे काय? तर कस्टमरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आम्ही. त्यामुळे या सगळ्या कंपन्या ज्या आहेत ना, ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत ना, त्या कस्टमरच्या मुळाशी जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यावर काम करत आहेत आणि आपल्याला जमत नाही, आपल्याला नाही जमत आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. आणि आपण एका प्रचंड मोठ्या चक्रव्यूहामध्ये अडकलेलो आहोत. उद्योजकता हा विषय जो हा प्रचंड मोठा चक्रव्यूह, मोठा ट्रॅप आहे. आपल्याला जिक्सॉबद्दल माहिती आहे? जिक्सॉबद्दल तुम्हाला मी सोडवायला दिलं, तुम्हाला सोडवता येईल का? जर तुमच्याकडे मी ती प्रतिमा नाही दिली तर तुम्हाला ते जिक्सॉबद्दल सोडवता येणार नाही. त्यामुळे तुमची परिस्थिती जी आहे ती जिक्सॉबद्दल आणि चक्रव्यूहासारखी आहे. आता मग ज्यांना यश मिळालं त्यांना यश का मिळालं? ज्यांना यश मिळालं त्यांना यश का मिळालं? याचं कारण जे आहे ना, तेंडुलकरला जे यश मिळालं ते यश का मिळालं? लता मंगेशकरला यश मिळालं ते यश का मिळालं? आपण चितळ्यांचं नाव घेऊया, आपण अमूलचं नाव घेऊया, या सगळ्यांची नाव घेऊया. या लोकांना यश का मिळालं? आपण चर्चा नको करूया, मला आवडतं कारण आपल्याकडे वेळ नाही आहे. तर ह्या सगळ्या लोकांचा जो आहे ना, हा फाउंडेशन आणि फंडामेंटल पाया आणि मूलभूत गोष्टी ह्या मजबूत आहेत. मला जर क्रिकेट शिकायचं असेल, मी 6 महिने ते शिवाजी पार्कच्या जिमखान्यामध्ये पण काम केलं. मला जर क्रिकेट शिकायचं असेल तर मला बॅटिंग शिकवतात, IPL मॅच खेळायसाठी काय शिकवतात? मला काय शिकवतात? मला बॅटिंग नाही शिकवत साहेब. मला मी बॅट्समन जर असेल तर मला बॅटिंग नाही शिकवत. मला जर गाणं शिकायचं असेल तर मला गाणं नाही शिकवत. तर हा पाया आहे, पाया. त्या उद्योजकाला त्याचा पाया काय हे माहितीच नाही. लक्षात येत आहे का? त्यामुळे जर तुमचा पाया मजबूत जर नसेल तर तुम्ही उद्योग करायला येऊ नका. माझ्याकडे बरेचसे एम्प्लॉई लोक येतात, सर उद्योग करायचा आहे म्हणतात, थँक्यू व्हेरी मच. 1 मीटिंग 2 मिनिटांनंतर ते लोक शपथ घेतात, सर उद्योग करणार नाही. ठीक आहे, तर पहिला आपल्याला पाया मजबूत करायचा. आपण पाया मजबूत करूया. हॅलो, आपण पाया मजबूत करूया. तर पाया म्हणजे काय? तर पायामध्ये 3 गोष्टी आहेत. एक तुमचा मेंदू. पायामध्ये 3 गोष्टी आहेत. एक तुमचा मेंदू, ज्याला मी अध्यात्म म्हणतो, स्पिरिच्युअलिटी, ज्याला आपण सिनर्जी म्हणतो, आणि तिसरी मानसिकता. आता ज्या मेंदूचा विचार जर केला, मेंदूचा, तर तुमची इंद्रिय, हॅलो, मेंदूचा विचार केला, तुमची इंद्रिय, तुमचा मेंदू आणि तुमच्या प्रत्येकामध्ये तत्व आहे. अग्नितत्व, वायुतत्व, जलतत्व आणि पृथ्वीतत्व. या तिघांचा जर अभ्यास केला तर तुम्हाला उद्योजकीय गुणवत्ता कळते. आपल्याला उद्योजकीय विकास नाही करायचा, आपल्याला उद्योजकीय गुणवत्तेचा विकास करायचा आहे. जर तुम्हाला उद्योजकीय गुणवत्ता कळली, मला जर क्रिकेट खेळायचं असेल, क्रिकेटमध्ये तर मला बॅटिंग करायची आहे, बॉलिंग करायची की विकेट किपिंग करायची आहे. जर मला संगीत इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर मला बासरी शिकायची, हार्मोनियम शिकायचं, तर तुम्हाला पहिले ठरवावं लागतं. तर तुमची उद्योजकीय गुणवत्ता जी आहे ना, ती तुम्हाला सांगते की तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आहे. जर तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं कळलं तर तुम्हाला बॅटिंगची प्रॅक्टिस करता येते, बॉलिंगची प्रॅक्टिस करता येते आणि विकेट किपिंगची प्रॅक्टिस करते. त्यामुळे मला माहितीच नाही आहे, मी काहीतरी डिग्री घेतलेली आणि मी उद्योग करायला बाहेर आलेलो आहे. तर माझं फाउंडेशन काय मजबूत करायचं आहे हे मला माहितीच नाही. सर बऱ्याच कॉलेजमध्ये फिरलो मी. करिअर सेल आणि इन्क्युबेशन सेंटर्स असतात. काय चाललंय कल्पना आहे का आपल्याला? तरी विचार केलाय का? जस्ट विचार करा, तेंडुलकर बसलाय, विंचरकर बसलाय, गावसकर बसलाय आणि भाषण करताय आणि तुम्हाला सगळ्यांना क्रिकेट शिकायचं आहे. शिकता येईल का? कॉलेजमध्ये पण तेच चाललेलं आहे. ह्यांना बोलवतात, भाषणं होत आहे. हा उद्योजक घडेल का? हा उद्योजक घडणार नाही आहे. मग काय व्हायला पाहिजे? जे शिवाजी पार्कच्या नेटमध्ये होतं ते व्हायला पाहिजे का? जे कराटे शिकताना जे डोजोमध्ये होतं ते व्हायला पाहिजे का? जे संगीत शिकताना व्हायला पाहिजे तर ते व्हायला पाहिजे. ती कल्पना जी आहे ना, ही अजूनपर्यंत मला वाटतं कुठेच अस्तित्वात आलेली नाही आहे. मी बऱ्याच कॉलेजशी बोललो, बऱ्याच MBA कॉलेजशी बोललो, IIM बेंगलोरशी बोललेलो आहे, IIT मुंबईशी बोललेलो आहे. पण उद्योजकीय पाया मजबूत करणारी कल्पना जी आहे कुठेच अस्तित्व नाही. ठीक आहे, पुढे जाऊ. जर फास्ट जात असेल तर मला प्लीज सांगा, काय प्रश्न असतील तर सांगा मला. पहिलं आपण बोललो होतो मेंदूशास्त्र. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ना, की प्रत्येक इंडस्ट्रीचं एक अध्यात्म असते, एक एनर्जी असते. बरोबर आहे. आपण शाळेचं एक्झाम्पल घ्या, एज्युकेशन इंडस्ट्री. ज्युनियर KG, सिनियर KG, प्रायमरी, सेकंडरी, 11वी 12वी, 13वी 14वी 15वी असे हे असतं, एक सिनर्जी असते. बरोबर आहे. जर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं असेल तर पॅथॉलॉजी, कार्डिओलॉजी, रेडिओलॉजी अशी एक सिनर्जी असते.
तुम्हाला पिक्चर बनवायचं असेल, जसं यांनी गाणं बनवलं तशा गाण्याची एक सिनर्जी होती. तर ती सिनर्जी आहे ना, तुम्ही ज्या व्यवसायामध्ये आहात त्या व्यवसायाची सिनर्जी ओळखून तुमची गुणवत्ता कुठे फिट बसते आपल्याला कधीच कळत नाही. हा मुद्दा लक्षात आला का बघा. एक पाथ असतो, पाथ, एक उद्योजक जे पाथ असतो त्या पाथमध्ये मी फिट कुठे बसतो मला कळतच नाही आहे आणि मी कुठे कधी असत्यात असतो असं पळत असतो. जर तुम्हाला त्या सिनर्जीमध्ये कुठे तुम्ही फिट होता हे जर तुम्हाला कळलं ना तर तुम्हाला त्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला टॉपला पोचता येतं. म्हणजे बऱ्याच लोकांशी डिस्कशन झालं, इव्हन टाटाचे VP जे आहे, बऱ्याच बँकांचे VP आहे, बऱ्याच लोकांशी माझं बोलणं चाललेलं की काय होतं आहे, हे लोक यशस्वी का होत आहे. त्याच्यामध्ये कळलं की प्रत्येक, आता आपण जर सिनेमा इंडस्ट्रीचं जर एक्झाम्पल घेतलं, डायरेक्टरचं काम करतोय, सिनेमाटोग्राफर त्याचं काम करतोय, एडिटर त्याचं काम करतोय, तसं तुमचं प्रत्येकाची गुणवत्ता आहे, तुमची ती गुणवत्ता त्या इंडस्ट्रीमध्ये कुठे फिट बसते हे तुम्हाला कळावं लागेल. हे जर तुम्हाला कळलं ना तर तुमचा उद्योग कुठल्या कुठे पोचणार आहे, या गोष्टी कळायला लागल्या. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो मानसिकता. आपण भारतीय लोक ना फार हुशार आहोत. तेंडुलकर का आऊट झाला नाही याची मानसिकता मला बरोबर कळते, म्हणजे आचरेकर सरांना नाही कळत. मानसिकता म्हणजे काय हा प्रश्न आहे. मानसिकता म्हणजे काय याचं उत्तर मला कोणीच दिलं नाही. मला NLPने काय सांगितलं, मानसिकता म्हणजे काय ते कळलं का तुला, ते कधीच कळलं नाही. तर पहिलं मानसिकता म्हणजे काय, तर मानसिकता म्हणजे माझी आयडेंटिटी ॲज अ उद्योजक म्हणून मी भक्कम केलेली आहे का, मी व्यावसायिक आहे का. व्यावसायिक म्हणजे काय, मी जे बोलतो ते करीन का, ही व्यावसायिकता असते. तर बरेच उद्योजक जे काय बोलतात ते ॲक्च्युअल करत नाही. पुढचा मुद्दा आहे माझं स्वप्न काय, माझं विजन काय, माझं मिशन काय, माझी मूल्य काय, ही मला क्लिअर आहेत का. आता मूल्य म्हणजे काय, व्हॅल्यूज म्हणजे काय, तर मला उद्योजक भेटतात, सर ते व्हॅल्यूजमध्ये आम्ही गुगलला गेलो, तिकडं आम्ही कॉपी पेस्ट केला आणि आमच्या व्हॅल्यूज बनवल्या. म्हटलं असं नाही आहे. ते तुमचे इंडस्ट्री, तुमचा क्लायंट, त्याचे प्रॉब्लेम, त्याप्रमाणे तुमच्या व्हॅल्यूज बसवल्या जातात. पुढचा मुद्दा आहे तुमच्या बिलीफ स्ट्रॉंग आहेत का. आपण मारवाडी नेहमी करतो आणि त्यांच्या बिलीफ स्ट्रॉंग आहेत का, आपल्या नाही आहेत. त्यांच्या बिलीफ्स काय आहेत, गुजराती म्हणतो त्यांच्या बिलीफ्स काय आहेत, मग त्या उद्योजकीय बिलीफ काय आहेत. मारवाडी कंजूस आहे का, तो मारवाडी ॲक्च्युअली कंजूस नाही आहे. तो काय आहे, असं काय आहे तो, तुम्ही कधी विचार केला आहे का. कारण त्यांच्याकडे रिसोर्सेस नाही आहेत, त्यांच्याकडे रिसोर्सेस नाहीत, नैसर्गिक रिसोर्सेस नाही आहेत. त्यामुळे तो समाज जो आहे ना फार कन्झर्वेटिव्ह बनलेला आहे. बरोबर आहे. पुढचा मुद्दा संवाद, मी माझ्याशी काय संवाद करतोय आणि इतरांशी काय बोलतोय. विथ ड्यू रिस्पेक्ट टू गोवंडे साहेब, चालेल का बोलू का प्लीज. विथ ड्यू रिस्पेक्ट टू नागेकर साहेब, नंतर कंप्लेंट आहे तर मला विचारू नका. आता व्हिजिटिंग कार्ड आलं, तुमचा मुलगा व्हिजिटिंग कार्ड वाटतोय, आपण मार्केटिंग करतोय का, आपण सेलिंग करतोय का. तुम्ही कुठल्याही नेटवर्किंग मीटिंगमध्ये जा, हे माझं व्हिजिटिंग कार्ड. पुढे काय, हॅलो पुढे काय. त्यामुळे आपण कम्युनिकेशन करतोय, निगोशिएशन करतोय ना, हे पण आपल्याला माहीत नाही. मी पण पूर्वी तसाच होता, सर हे माझं व्हिजिटिंग कार्ड. अरे पुढे काय, मी पण होतो पूर्वी, पण मला जशा गोष्टी कळत गेल्या तसा मी शिकत गेलो. यांनी सांगितलं, हां सर प्लीज सर प्रत्येकाने तुमच्याकडे यायला पाहिजे, का होत नाही. मी देव मॅडमला पण तेच सांगितलं. तुमचं नाही, मी देव मॅडमला पण तेच म्हटलं होतं की तुमच्याकडनं हा प्रत्येक जण मसाला विकत घेतोय का, घेतोय का. म्हणून म्हटलं पहिले कानाला हात लावला, पर्सनली घेऊ नका. आपण लर्निंग करतोय का. 1998 ते 2009 मी लर्निंग करतोय. साहेबांनी सांगितलं माझे प्रचंड पुस्तक आहेत मेंदूशास्त्र बरोबर आहे. कारण मी जवळजवळ 500 व्हिजिटिंग कार्ड देऊन पोचलोय. पैसे जातात नुसते काय, म्हणजे इनिशियली कारण आपल्याला प्रशिक्षण आणि शेअरिंग तेव्हा मी सांगतो घेऊ नका. बरोबर आहे, ॲग्री करतो. बघा ह्यानी पण डिग्री घेतली आहे, ह्याची लॉची डिग्री घेतली आहे, पण लॉची डिग्री आणि उद्योग याचा काय संबंध आहे का. आर्किटेक्चरची डिग्री घेतलेली आहे. आर्किटेक्चर आणि उद्योग सुरू कसा करावा, उद्योग चालवावा कसा, उद्योग टिकवावा कसा आणि उद्योग विस्तार कसा व्हावा याचं प्रशिक्षण कुठे होते साहेब, कुठे नाही. अनुभव, वैयक्तिक अनुभव, बरोबर ना. किती वर्ष गेली साहेब. थँक्यू व्हेरी मच. मोटिवेशन सर्वात मोठा उद्योजकीय इंडस्ट्रीवर लागलेला रोग मोटिवेशन. अर्थच माहीत नाही. मोटिवेशन म्हणजे काय माहीत नाही आम्हाला. मोटिवेशन केव्हा लागतं माहिती आहे. मोटिवेशन जेव्हा लागतं कोरोना काळामध्ये ज्यावेळेला परिस्थिती हाताबाहेर होती त्यावेळेला मोटिवेशन लागतं.
तुमच्यामध्ये इंटरनल मोटिवेशन असतं ते तुम्हाला इंटरनल मोटिवेशन शोधावं लागतं. तुम्हाला मोटिवेशनसाठी जसं ह्यांनी सांगितलं हे सेल्फ मोटिवेटेड आहे, त्यांना लागले. मग तो मोटिवेटर कोण पाहिजे? तो मोटिवेटर कोण पाहिजे? तो तुमचा इंडस्ट्रीमधला तज्ज्ञ पाहिजे, ज्यांच्याकडनं तुम्हाला मोटिवेशन मिळेल. तुम्हाला वेळेचं नियोजन करता येत नाही, टाईम मॅनेजमेंट, ॲक्टिव्हिटी मॅनेजमेंट करता येत नाही, तुम्हाला प्रश्न काय ह्याचं निदान करता येत नाही, तुम्हाला उत्तरं शोधता येत नाही, बरोबर आहे. तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी नाही आहे, तुम्हाला फीडबॅक देता येत नाही. आता फीडबॅक माझं एक मोठी गंमत असते. मी आता बाहेर जाणार, सर मला एक फीडबॅक पाहिजे, जबरदस्त, सॉलिड आणि जबरदस्त भाषण केलं. हा फीडबॅक नाही आहे. एक को क्रिएशन नावाची कन्सेप्ट आहे जी ॲपल राबवते, बऱ्याच कंपन्या राबवतात. त्याच्यामध्ये फीडबॅक म्हणजे कायचं उत्तम उदाहरण दिलेलं आहे. तर उद्योजकांना फीडबॅक कसं घ्यायचं माहिती आहे का? नाही माहिती आहे. त्यामुळे अशा बऱ्याचशा गोष्टी आहे ना, ह्या सगळ्याला म्हणतात मानसिकता. हे मानसिकरित्या मी तयार झालो का? तर शिवाजी पार्कमध्ये जे क्रिकेट शिकवलं जातं ते मॅच खेळण्यासाठी शिकवलं जात नाही आहे, त्याला बॅटिंग करण्यासाठीची मानसिकता शिकवली जाते. सिम्पल. त्यामुळे जोपर्यंत तुमची मानसिकता मराठीचे सगळे क्लायंट येतात, बाबा हा स्टेज 1 आहे, हा टप्पा 1 आहे, उद्योग सुरू करायचा टप्पा 1, जोपर्यंत तुझ्याकडनं सरावामध्ये येत नाही तोपर्यंत उद्योग सुरू करू नकोस. धन्यवाद सर. आता इथे त्याला पाया, मेंदू, अध्यात्म आणि मानसिकता. आता मूलभूत गोष्टी काय पाहिजे? आता बघा, बिल्डिंग असते, बिल्डिंगचा पाया असतो, आणि फंडामेंटल म्हणजे काय? तर भिंती, दरवाजे आणि खिडक्या. कार असते, कारचा पाया काय आहे? तर कारचं इंजिन. फंडामेंटल म्हणजे काय? तर व्हील, ॲक्सिलेटर, ब्रेक आणि क्लच. जरा फंडामेंटल्स काय? पाया मजबूत केला, फाईन झालं. आता फंडामेंटल काय? तर फंडामेंटल म्हणजे उद्योग, स्किल, सिस्टीम्स, स्ट्रॅटेजीज आणि टेक्निक्स. आणि आम्ही आमची जी टीम बनली होती त्याच्यानंतर आम्हाला कळलं, जसं पहिली, दुसरी, शिवाजी पार्क, शाळा, कॉलेज, टाइम्स, दुलीप, रणजी असा टप्पे असतात, तसे आमच्याकडनं उद्योजकाचे टप्पे बनले. टप्पा 1, टप्पा 2, टप्पा 3, टप्पा 4, टप्पा 5 आणि टप्पा 6 असे आमच्याकडनं उद्योजकाचे टप्पे बनले. तुम्हाला थोडक्यात सांगतो. टप्पा 1 मध्ये उद्योजक मानसिकता बनली. अच्छा, मानसिकता म्हणजे टप्पा 2 जो आहे ना, तर तुमची वस्तू आणि सेवा, प्रॉडक्ट आणि सर्व्हिस हे फिजिबल आहे का? हे आपण कधीच बघत नाही, त्यामुळे प्रॉडक्ट आणि सर्व्हिस हे फिजिबल आहे का? क्लायंट सेगमेंटेशन तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही फक्त क्लायंट ऐकलं ना, क्लायंट. तुम्ही कधी नॉन क्लायंट ऐकलं आहे का? नॉन कस्टमर कधी ऐकलं का? आपण कधीच ऐकलेलं नाही. एनजीओ नावाचा मोठा क्लायंट आहे, तुम्हाला माहिती आहे का? ते आपल्याला कधीच माहीत नाही. त्यामुळे क्लायंट सेगमेंटेशन, प्राइसिंग कसं करायचं माहीत नाही आहे. मार्केटिंग स्किल, स्ट्रॅटेजी, सिस्टीम माहीत नाही आहे. मोठ्या कंपन्या ज्या मोठ्या कंपन्या ते त्यांच्या प्रॉफिटच्या 20% मार्केटिंगसाठी खर्च करतात. आपण कधी करतो? फिलिप कोटलर यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, मेन बिझनेस ऑफ एव्हरी बिझनेस इज मार्केटिंग. आपण 5 पैशाचं मार्केटिंग नाही करतो. जर मार्केटिंगच नाही केलं तर तुमच्याकडे जी जबरदस्त मसाला आहे, जबरदस्त केक आहे, जबरदस्त चिकन बनवता, अरे पण ते एका तुम्ही तिजोरीमध्ये बंद करून ठेवलंय ना. लोकांना कळलं कसं? लोकांना कळलंच नाही, तुम्ही मार्केटिंगच करत नाही आहात, बरोबर आहे. तुम्हाला माल विकताच येत नाही आहे, सेलिंग. त्यामुळे टप्पा 2 जो आहे ना, प्रॉडक्ट, क्लायंट, प्राइसिंग, मार्केटिंग, सेलिंग, जोपर्यंत भक्कम होत नाही आहे तोपर्यंत टप्पा 3 मध्ये जाऊ नका. माझे बरेचसे लोक येतात, माझी सख्खी बहीण मायक्रोसॉफ्टमध्ये होती, नोकरी सोडली, दादा मी बिझनेस चालू करते, 50 जणांचा स्टाफ ठेवते, म्हटलं ठेवू नकोस. त्यामुळे लगेच लोक काय करतात, बरेचसे एम्प्लॉई असतात ते नोकरी सोडतात, 30 लाख 50 लाखाचं फंड आलं की पहिलं ऑफिस उघडणी करतात, स्टाफ ठेवतात. त्यामुळे टप्पा 3 जो आहे ना, तुम्हाला मार्केटिंग कन्फर्म झाला, तुम्हाला माल विकायला यायला लागला की तुमच्याकडे कस्टमरची रांग लागणार आहे. तर कस्टमरला सांभाळण्यासाठी तुम्हाला ह्युमन रिसोर्स लागतं. ते ह्युमन रिसोर्स लघु उद्योजकाला शायद कधीच मिळत नाही. बरं, गव्हर्नमेंटच्या योजना काय आहेत ना, मला माहितीच नाही. लघु उद्योजकांसाठी मनुष्यबळ प्रशिक्षण ह्या गव्हर्नमेंटच्या योजना तयार हे आपल्याला माहितीच नाही आहे. आम्हाला माहितीच नाही आहे. शेवटचे 2 मिनिटं पण हात आलेला आहे साहेब, जाधव साहेब, बघून हात आला. शेवटचे 2 मिनिटं राहिले.
टप्पा 3 मनुष्यबळ. टप्पा 4 तुमच्याकडे ऑटो पायलटेड सिस्टीम असावी लागते. हे ऑटो पायलटेड सिस्टीम जे आहे हे तुमच्या कंपनीला प्रॉफिट मिळते की लॉस मिळते सांगून देईल. ती सिस्टीम जेव्हा तुम्हाला प्रॉफिट आणि लॉस हे जेव्हा कळतंय तेव्हा साहेब कृपया फ्रँचायसीमध्ये जा. तोपर्यंत फ्रँचायसीमध्ये जाऊ नका. ठीक आहे, पुढे जाऊ. जर तिसरा महत्त्वाचा मुद्दा फंडामेंटल दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे ना, उद्योजकाची अवस्था आहे ना, ती कोकणातल्या समुद्रामध्ये जहाज आणि तुमच्याकडे हे नाही आहे काय रडार नाही आहे. तर तुमची अवस्था जी आहे ना, तुम्हाला मेंटॉर, कन्सल्टंट, ट्रेनर, काउन्सिलर हे जर नसतील तुमच्या उद्योगासाठी मदतीसाठी, हे जर तज्ज्ञ नसतील तर तुमची अवस्था रात्रीच्या जंगलामध्ये शिरणार आणि तुमच्याकडे टॉर्च नाही तशी अवस्था आहे. सगळ्या उद्योजकांची अवस्था ही अशी आहे. हो, सगळे असे माझ्याकडे 40 सब्जेक्ट मॅटर एक्सची लिस्ट तयार आहे. ते 40 सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट जे आहेत हे उद्योजकाला लागतात. त्यांच्याशिवाय तुमचा उद्योग पुढे जाणार नाही. ठीक आहे. आणि पुढे अशी आम्ही कल्पना मांडली होती की 19 मध्ये टोटल 4 इव्हेंट घेतले होते मी. आमची जी टीम होती 23 मध्ये एक इव्हेंट घेतला होता. तर इव्हेंट आणि एक्झिबिशन हे व्हायला पाहिजे, प्रत्येक तालुक्यामध्ये व्हायला पाहिजे, ज्याच्यामुळे तुम्हाला जो काही व्यवसाय प्रसार करायचा आहे तो व्यवसाय प्रसार व्हायला पाहिजे. आणि महत्त्वाचे म्हणजे अवॉर्ड्स. तुम्ही जे काम करताय ना, तुमच्या कामामध्ये जी प्रगती होते ना त्याचं तुम्हाला अवॉर्ड्स मिळायला पाहिजे. हे जर होलिस्टिक सोल्युशन करायला असेल, बाबासाहेब मी बऱ्याच लोकांना सांगितलं माझ्याकडे कल्पना, हरित कोकण नावाचं ॲमेझॉन सारखं आपलं प्लॅटफॉर्म बोलू शकतं का? होऊ शकतं ना. स्वप्न बघितलंय, स्वप्न बघितलं. त्यामुळे नार्वेकर साहेब, भागवत साहेब सारखे जर लीडर जर आले आणि तुमच्या सगळ्याला कोणती साथ मिळेल. रतन टाटाचं स्टेटमेंट आहे, वेगात जायचं असेल तर एकटे झाला, थका आणि बसून राहा आणि संध्याकाळी आम्ही काय करतो शेअर्स बसतो आणि हे लांब जायचं असेल तर एकत्र झाला. शेवटचा मिनिट आणि ह्या सगळ्यांचं उत्तर जे आहे समुद्र उपाययोजना जी मी बऱ्याच जण नार्वेकर साहेबांची गेले वर्षभर बोलतोय. उद्योगविषयक माहिती पाहिजे तुम्हाला, माहिती मिळाली पण ती माहिती अंगी वळते. प्रशिक्षण पाहिजे. प्रशिक्षण मिळालं, मी काम करतोय, काम होत नाही, त्यामुळे आखाडा नावाचा कन्सेप्ट आहे. बरोबर आहे. आखाड्यामध्ये तुम्हाला सगळं कळलं. नेटवर्किंग पाहिजे, एक्झिबिशन पाहिजे, अवॉर्ड्स पाहिजे आणि कम्युनिटी पाहिजे. उद्योजकीय गुणवंत लोकांची कम्युनिटी पाहिजे जी तुमच्या प्रश्नाला 24/7 उत्तरं देईल. थँक्यू व्हेरी मच. नंबर मंदार नार्वेकर.